नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2023 बद्दल जे राहिलेले पद आहे त्या पदांची एक अपडेट आलेली आहे। तर राहिलेल्या पदांमधील आता एग्जाम कधी होणार या संदर्भात खूप विद्यार्थी वाट बघत आहे। यामध्ये आरोग्य सेवक, कंत्राटी ग्रामसेवक, त्यानंतर पर्यवेक्षिका, आरोग्य सेविका या प्रकारे काही पद होते। तर त्यांच्या एग्जाम बद्दल एक अपडेट आलेली आहे। तर बघा, आतापर्यंत कंत्राटी ग्रामसेवक, त्यानंतर आरोग्य परिचारिका, आरोग्य सेवक महिला, त्यानंतर हेल्थ वर्कर, आरोग्य सेवक पुरुष 50%, त्यानंतर आरोग्य सेवक पुरुष 40%, मुख्य सेविका, पर्यवेक्षिका या 5 पदांची एग्जाम झालेली नाही आहे। जिल्हा परिषद भरती 2023 बद्दल बाकी पदांची एग्जाम झालेली आहे। तर या पदांबद्दल एक अपडेट आलेली आहे। तर यामधून काही पदांचा जो पेपर आहे तो येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे। तर यापैकी कोणत्या पदाचा पेपर होणार आहे ते आता आपण बघणार आहे। तर बघा, जिल्हा परिषदेची भरती जी आहे ते अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि ज्या उमेदवारांनी या 5 पदांव्यतिरिक्त जे पेपर दिलेले असेल त्यांचे रिझल्ट लागलेले आहे, त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा नियर अबाउट जवळपास कंप्लीट होणे सुरू आहे आणि त्यांना जी जॉईनिंग आहे ते सुद्धा मिळणार आहे। तर यामध्ये नेमकी अपडेट काय आली आहे ते बघूया। तर बघा, जिल्हा परिषदेच्या 17 संवर्गाच्या 334 पदांसाठी ही भरती जाहीर झाली आहे। यासाठी एकूण 16,278 उमेदवारांनी अर्ज केले होते। तर ही एग्जाम यामधून कंप्लीट होत आहे। तर यामध्ये जे 5 पद राहिले त्या 5 पदांमधून आता आपण बघूया की नेमकी ती एग्जाम कधी असणार आहे। तर बघा, पुरुष आरोग्य सेवक, त्यानंतर आरोग्य परिचारिका, त्यानंतर कंत्राटी ग्रामसेवक, मुख्य सेविका, पर्यवेक्षिका या पदांसाठी लेखी परीक्षा अद्याप झालेली नाही आहे। यामधून मुख्य सेविका, पर्यवेक्षिका या 2 पदांसाठी 102 अर्ज आले असून त्यांची लेखी परीक्षा 29ला जिल्ह्यातील 3 केंद्रावर होणार आहे। म्हणजे यामधून मुख्य सेविका, पर्यवेक्षिका हे जे पद आहे 2 या पदांची एग्जाम 29 तारखेला जिल्ह्याच्या 3 केंद्रावर होणार आहे। म्हणजे राहिलेले जे 3 पद आहे अजून यांची एग्जामची अपडेट आलेली नाही आहे। म्हणून फक्त या 2 पदांची जी एग्जाम आहे ती आता 29 तारखेला होणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी या 2 पदांसाठी अर्ज केला असेल त्यांची एग्जाम आता होणार आहे। आणि जे राहिलेले पद आहे जसे की कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य सेवक पुरुष 40%, आरोग्य सेवक पुरुष 50% यांच्या ज्या एग्जाम आहे ह्या अजूनपर्यंत बाकी आहे। याबद्दल अजून कोणतीही अपडेट साईटवर उपलब्ध झालेली नाही आहे, परंतु येत्या काही दिवसांमध्ये या पदांची सुद्धा एग्जाम होणार आहे। तर जिल्हा परिषदबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून या संदर्भात सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे।